शेतकरी बांधवांनो, कांद्यासारख्या पिकाचे जर योग्य संगोपन करायचे असेल तर त्यासाठी तितकंच योग्य व्यवस्थापन असणं गरजेचं आहे. कांदा पिकाच्या दृष्टीने त्याच्या वाढीनुसार लागणाऱ्या बाबींकडे आपण दुर्लक्ष केलं तर याचा खूप मोठा परिणाम कांद्याच्या उत्पन्नावर आढळतो. आजची महादन प्रश्न शृंखला नेमकी तीच माहिती पुरवत आहे. कांदा पिकाच्या संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापनाच्या दृष्टीने कांदा पिकाच्या वाढीच्या कोणत्या अवस्था अतिशय उपयुक्त आहेत? नक्कीच सांगतो. नमस्कार शेतकरी बंधूंनो, कांदा पिकाच्या संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापनाच्या दृष्टीनं कांदा पिकाच्या प्रमुख अवस्था आहेत. त्यापैकी पहिली प्रमुख अवस्था आहे ती म्हणजे रोपं रुजण्याची अवस्था, म्हणजेच लागवड ते लागवडीपासून 30 दिवसापर्यंत. दुसरी अवस्था म्हणजे सुरुवातीची वाढीची अवस्था, लागवडीनंतर 30 दिवसांनी. तिसरी अवस्था जोमदार वाढीची अवस्था, लागवडीनंतर 45 ते 50 दिवसांनी. आणि चौथी अवस्था कंद वाढीची अवस्था, म्हणजे लागवडीनंतर 75 ते 80 दिवसांनी. कांद्याच्या अधिक दर्जेदार व गुणवत्तापूर्ण उत्पादनासाठी कांद्याचं संतुलित पोषण व्यवस्थापन त्याच्या वाढीच्या अवस्थेनुसार केल्यास शेतकरी बंधूंनो आपणास अधिक आणि दर्जेदार व गुणवत्तापूर्ण उत्पादन घेता येतं. धन्यवाद. कांदा पिकाच्या अधिक माहितीसाठी शेतकरी बंधूंनो बघत राहा महादन प्रश्न शृंखला. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आमच्या महादन चॅनेलला आजच सबस्क्राईब करा आणि यशाचा महामार्ग जाणून घ्या. आणि हो, नोटिफिकेशन बटनावर क्लिक करायला विसरू नका. लवकरच भेटूया पुन्हा.